येत्या काही दिवसांमध्ये लोकसभा निवडणुका आहेत आणि महायुतीचं पश्चिम महाराष्ट्राच्या जागा वाटपाचा निर्णय जो आहे तो कुठेतरी अंतिम टप्प्यात आलेला आहे। मात्र पश्चिम महाराष्ट्रातून जे माजी आमदार सदाभाऊ खोत यांनी इच्छा व्यक्त केली होती त्या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी सदाभाऊ खोत सर सोबत आहेत। सर काय सांगाल, महायुतीचा जागा वाटपाचा जो फॉर्म्युला आहे तो जवळपास निश्चित झालेला आहे। शिवसेनेला आणि भाजपला जागा वाटपायचं ठरलेलं आहे। तुम्ही देखील इच्छा व्यक्त केली होती, मात्र यामध्ये तुमचं कुठेही जे काही विचार आहे तो झालेला यामध्ये दिसत नाहीये। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्याबरोबर एक घटक पक्ष म्हणून ज्यावेळी अंतिम टप्प्यामध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला येईल त्यावेळी ते निश्चितपणाने आमच्याबरोबर चर्चा करतील आणि तशा पद्धतीनं आमच्या घटक पक्षांच्या मीटिंगमध्ये सुद्धा बैठकीत ठरलेला आहे। हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची तयारी ही मी गेल्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केलेली होती, कारण त्याच्या अगोदर मी माढा लोकसभा मतदारसंघ लढवला होता। तिथं जवळजवळ 4,90,000 मतं मला पडलेली होती आणि हातकणंगले हा माझा घरचा मतदारसंघ आहे। मंत्रिपदाच्या काळामध्ये प्रत्येक गावामध्ये विकासाचा डोंगर त्या ठिकाणी मी उभा केलेला आहे आणि म्हणून त्या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं एक जी लढत होईल ती शेतकऱ्याच्या प्रश्नावरती लढत होणार आहे आणि म्हणून निश्चितपणानं शेतकऱ्याच्या प्रश्नावरती, गावगाड्याच्या प्रश्नावरती ही निवडणूक मला लढवायची आहे आणि जागा मला द्यावी अशी मी विनंती महायुतीकडे केलेली आहे। वरिष्ठ पातळीवरून काय निर्णय होतात याकडे मी लक्ष देऊ नये, परंतु 1 मार्च पासून मी माझ्या प्रचाराला सुरुवात करत आहे। पण सदाभाऊ, तुम्ही म्हणता की 1 मार्च पासून तुम्ही तुमच्या प्रचाराला सुरुवात करणार आहात। बच्चू कडू एका ठिकाणी म्हणतात की भाजप हा मोठा मासा आहे, तो छोट्या छोट्या माशांना संपवतो, खाऊन टाकतो, छोट्या घटक पक्षांना संपवतो। जर का भविष्यामध्ये तुमचं नाव नाही आलं लोकसभेच्या निवडणुकीसाठी तर मात्र तुमची भूमिका काय असेल? माझी भूमिका स्पष्ट आहे की ती जागा निश्चितपणानं गेल्यावेळी मी सोडलेली आहे, कारण गेल्यावेळी त्या जागेवरती तयारी आम्ही केलेली होती, लोक आमच्याबरोबर होते आणि त्यामुळे मला वाटतं की मी शेतकऱ्याचा पोरगा आहे, गावगाड्यातला पोरगा आहे, पैरा फेडायचा असतो काय आणि पैरा फेडायला गेल्यावेळी आम्ही त्यांच्या अवताला गेलो होतो। आता तिने आमच्या अवताला थोडं आलं पाहिजे, आता पैरा फेडला पाहिजे। पैरा नाही फेडला तर तो अंगावर राहतो आणि म्हणून मला वाटतंय पैरा फेडतील आणि माझी एकच मागणी आहे, फक्त पैरा फेडा। नाही फेडला तर असं आहे की जर पैरा नाही फेडला तर आम्ही काही आमचं रान मोकळं ठेवणार नाही किंवा वसाहत ठेवणार नाही, मग आम्ही नांगरायला सुरुवात करू। भले जरा हळूहळू नांगरट होईल, पण 100% यावेळच्या निवडणुकीमध्ये आमचं रान आम्हीच नांगरणार। दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, मराठा आरक्षणाला घेऊन बरेच आरोप प्रत्यारोप होत आहेत। मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरती खूप खालच्या स्तरावर जाऊन टीका केलेली आहे। कसं पाहता या सगळ्या गोष्टींकडे? आता त्यांनी आंदोलन देखील मागे घेतलेलं आहे, मात्र त्यांनी जो काही भूमिका ठेवल्या होत्या की सगळे सर्वांबद्दल ते मात्र त्यांनी कायम ठेवलंय। कसं पाहता एकंदरीत या सर्व घडामोडींकडे? मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांनी लावून धरलेली होती आणि गेली अनेक वर्षाची मागणी आहे। या महाराष्ट्रामध्ये देशमुख, पवार, पाटील हे सगळे मुख्यमंत्री झाले, वाड्यातले मुख्यमंत्री झाले, पण वाड्यानं कधीसुद्धा गावगाड्याला न्याय दिला नाही। गावगाड्याला न्याय दिला तर ते देवेंद्र फडणवीस या व्यक्तिमत्वानं पहिल्यांदा तिने आरक्षण दिलं आणि ते दिलं नाही तर ते न्यायालयामध्ये टिकवून दाखवलं, कारण ते वाड्यांची सत्ता महाविकास आघाडीच्या काळात आली। या करंट्याने ते आरक्षण घालवलं, परत देवेंद्र फडणवीस यांनी आणि शिंदे सरकारनं हे आरक्षण 10% महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला दिलेलं आहे। त्यामुळे मराठा समाज शहाणा आहे आणि तो यामध्ये समाधानी आहे, परंतु देवेंद्र फडणवीस या व्यक्तिमत्वाला राजकारणातून, जीवनातून संपवण्याचा कट हा खऱ्या अर्थानं प्रस्थापित वाड्यात राहणाऱ्या आमच्याच मराठ्यांनी केलेला होता। या कटाला भिदून जाण्याचं काम खऱ्या अर्थानं आज देवेंद्र फडणवीस करत आहेत आणि मी आपल्या माध्यमातून एक सूचित करतो या सगळ्या प्रस्थापितांना, देवेंद्र फडणवीसवरती जसं महाभारतात अभिमन्यूला चक्रव्यूह रचला गेला होता, पण महाभारतातला अभिमन्यू एकटा लढत होता आणि या आजच्या युगातला महाराष्ट्राच्या राजकारणाच्या महाभारतातला देवेंद्र फडणवीस नावाचा अभिमन्यू एकटा लढत नाही, तर त्याच्याबरोबर आमच्यासारखे हजारो अभिमन्यू लढत आहेत। त्यामुळे हा चक्रव्यूह आम्ही भेदूच नाही,
तर आम्ही जमीनदोस्त सुद्धा करू. कौरव कोण आहेत नेमके मग या सर्व प्रकरणात? ज्यांनी या महाराष्ट्रावरती 50 वर्षापेक्षा जास्त राज्य केलं, महाराष्ट्रातला शेतकरी रस्त्यावरती आला तर गोळ्या घातल्या, पाणी मागितलं तर त्याचं रक्त सांडलं, हे सगळे कौरवच होते ना. आणि म्हणून या सगळ्या कौरवांचा पराभव खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा धनुर्धर अर्जुन कोण असेल तर तो देवेंद्र फडणवीस आहे. शेवटचा एक महत्त्वाचा प्रश्न, काय वाटतं तुम्हाला, तुमची भूमिका काय आहे की या मनोज जरांगे पाटील यांच्या मागे नेमका कोणाचा हात आहे? कारण बरेच आरोप प्रत्यारोप होत आहेत. मला वाटतं की मनोज जरांगे यांनी आंदोलन उभा केलं. मी एक चळवळीतला कार्यकर्ता आहे, मी आंदोलनाला कधीच नावं ठेवणार नाही. परंतु त्यांच्या आंदोलनामुळे महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना कुणबीची सर्टिफिकेट मिळाली. 10% आरक्षण सुद्धा सरकारनं दिलं. परंतु आंदोलन हे कसं असतं, वाघाच्या पाठीवर बसल्यासारखं असतं. योग्य वेळी जर उतरायला नाही आलं तर वाघ खातो. आणि म्हणून म्हणतो की जरांगे साहेबांनी जे मिळालंय त्याचं स्वागत करावं, जे पाहिजे आहे त्याच्यासाठी प्रयत्न करावा. परंतु कुणाला तरी टार्गेट करणं हे योग्य नाही, राजकीय भाषा वापरणं योग्य नाही. कारण मी देवेंद्र फडणवीस याच माणसानं महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सन्मानाने न्याय दिलाय. अरे त्याचं कौतुक केलं पाहिजे. शरद पवारवर बोला ना तुम्ही, राष्ट्रवादीवर बोला ना तुम्ही, त्याच्यावर कोणी बोलायला तयार नाही. की ज्यांनी मराठ्यांची माती केली त्याच्यावर बोललं पाहिजे. बोलवते धनी कोण आहे? कारण भाजप म्हणतंय की शरद पवार बोलवते धनी आहेत असं. नाही, मला वाटतं ते चौकशीमधून पुढे येईल नेमकं बोलवतात धनी कोण आहे. परंतु जे आज मनोज जरांगेच्या बाजूनं बोलत आहेत आनंदाची गोष्ट आहे. पण याच बसपासुरांनी महाराष्ट्रातल्या मराठ्यांची माती केलेली होती ना. अरे तुम्ही का दिलं नाही? त्यावेळी तुम्ही कुठे गेलात? हा खरा प्रश्न. भस्मासूर महाविकास आघाडी, महाविकास आघाडी ही भस्मासुरांची आघाडी आहे. कारण या आघाडीची सत्ता या राज्यावर अनेक वर्ष होती. त्या काळामध्ये मराठा समाजाला न्याय दिला नाही, गावगाड्याला न्याय दिला नाही, शेतकऱ्याला न्याय दिला नाही. कारण ही महाविकास आघाडी नाही, ही लुटारूंची स्वतःचा विकास करणारी आघाडी आहे. खूप खूप धन्यवाद साम टीव्हीशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामॅन राकेशसह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.